Okay. So now we are going to start with the next point, that is color of transition elements. कलर ही जी प्रॉपर्टी आहे ना, ही ऍक्च्युली आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सच्या कॉन्सेप्टला रिलेटेड आहे. कोणाच्या कॉन्सेप्टला रिलेटेड आहे? कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सच्या. ऍक्च्युली काय असतं, कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स म्हणजे असा कॉम्प्लेक्स ज्यामध्ये लोन एखाद्या सेंट्रल मेटल आयनला एखाद्या लिगॅन्ड जो की लोन पेअर डोनर आहे, त्यानं इलेक्ट्रॉन पेअर काय केलेला आहे तर शेअर केलेला आहे. सो हा CONH363 प्लस हा कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आहे. हा कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स इन सच अ वे आहे की कोबाल्ट ज्याची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे, तो काय करतो तर लोन पेअर देतो. तर नायट्रोजन आहे NH3 आहे, ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो तर बॉन्ड पेअर. परत इथे नायट्रोजन अमोनिया आहे, ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो बॉन्ड पेअर. परत हा नायट्रोजन लोन पेअर बॉन्ड पेअर, हा परत लोन पेअर बॉन्ड पेअर, परत हा लोन पेअर बॉन्ड पेअर, परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो बॉन्ड पेअर. म्हणजे कोबाल्टचं जे काही सबशेल आहे डी सबशेल कोबाल्ट 3+ म्हणजे त्याचं 3d6 4s0 जो कॉन्फिगरेशन आहे, ह्या कॉन्फिगरेशन मध्ये जो तुमचा 3d6 आहे आणि 4s0 आणि 4p0 हे जे काय असतील ते मेनली 3D वरती माझं लक्ष असणार आहे जेव्हा कलर्ड कंपाऊंड्स येतात ह्या कॉन्सेप्ट मध्ये. तर जेव्हा लिगॅन्ड्स इंटरॅक्ट करतात सेंट्रल मेटल आयनला, जेव्हा इंटरॅक्ट करतात कोणाला सेंट्रल मेटल आयनला, तर त्या सेंट्रल मेटल आयनचा जो डी सबशेल आहे त्यामधले जे 5 ऑर्बिटल्स आहेत त्यांची एनर्जी पहिला सेम होती. ह्या 5 ऑर्बिटलची DXY DYZ DXZ DX2-Y2 आणि DZ2 यांची एनर्जी पहिला काय होती तर सेम होती. जेव्हा लिगॅन्ड त्याच्या इंटरॅक्शनला येतात तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असतील तर अलॉंग द ऍक्सिस लिगॅन्डचा इंटरॅक्शन जास्त असतो, आणि जर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स असेल तर अलॉंग द प्लेन त्यांचं इंटरॅक्शन काय असतं जास्त असतं. त्यामुळे काय होतं की ही जी डी सबशेल आहे, कोणती सबशेल आहे, कोणती सबशेल आहे डी सबशेल, ह्या डी सबशेल मध्ये जेव्हा ते म्हणजे डी सबशेलचे जे ऑर्बिटल्स आहेत जेव्हा लिगॅन्ड इंटरॅक्ट करतात आणि लिगॅन्ड इंटरॅक्शनच्या वेळी जर ऍक्सिसला जास्त इलेक्ट्रॉन्स येत असतील, ऍक्सिस अलॉंग द ऍक्सिस जास्त इलेक्ट्रॉन्स येत असतील, तर हे जे काही 5 ऑर्बिटल्स आहेत हे 2 एनर्जी लेवल मध्ये स्प्लिट होतात, T2G आणि EG. म्हणजे तुमचे DXY DYZ आणि DXZI ह्यांची एनर्जी लेवल कमी होते. T2G तुमचा जो ऑर्बिटल डी सबशेल असतो ज्यामध्ये 5 ऑर्बिटलची एनर्जी काय आहे सेम, 5 ऑर्बिटल्सची एनर्जी काय आहे, ते लिगॅन्डच्या इंटरॅक्शनमुळे रिपल्शन विपल्शन कॉज होऊन जी काही त्याची एनर्जी आहे डी सबशेलची त्यापेक्षा एक एनर्जीचा लेवल कमी, स्लाइटली कमी, त्याला आपण T2G म्हणतो, जो की DXY DYZ आणि काय आहे तर DXZ, आणि त्यापेक्षा स्लाइटली हायर एनर्जी EG काय असते तर DX2- काय असते तर Y2 आणि D काय असते तर Z2 असते. काय असते DZ2. हे एनर्जी लेवल्स मध्ये काय झाले तर स्प्लिट. समजते? मग ठीक आहे, हा इथे इलेक्ट्रॉन आहे 1 2 3 फिलिंग होताना ऑब्व्हर्स प्रिन्सिपल प्रमाणे पहिला लोअर एनर्जी फिल होणार आहे. ठीक आहे, लोअर एनर्जी फिल झाली. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे हा लोअर टू हायर जम्प करू शकतो का? करू शकतो. कसं तर तो एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहे. एनर्जी ऍब्सॉर्ब करणार म्हणजे E = h न्यू, डिफरन्स डेल्टा E, दोन एनर्जी लेवलचा डिफरन्स. h न्यू म्हणजे तर काय येणार आहे C/ काय येणार आहे तर लॅम्बडा येणार आहे. म्हणजे वेवलेंथ आलं, वेवलेंथ आलं म्हणजे कलर आलं. समजते? म्हणजे जर एखादा कॉम्प्लेक्स आयन जो काय त्यामधला तो इलेक्ट्रॉन जो आहे तो जेव्हा एनर्जी ऍब्सॉर्ब करतो, ज्या कलरची वेवलेंथ तो ऍब्सॉर्ब करतो त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर सोल्युशनला देतो. त्याचा दिस इज कलर प्रॉपर्टी ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशन एलिमेंट्सला कलर प्रॉपर्टी असते. कोणाला असते? ज्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, ज्याच्याकडे हा जर D0 आहे आणि D10 आहे तर इट इज कलरलेस. D0 असेल तर इलेक्ट्रॉन वर खाली जायचं, जम्प येत नाही, आणि D10 असेल तर तो सगळे पेअर्ड आहे,
पेड आहेत तर ते कशाला वर खाली जम्प करतील, कारण ते कम्प्लिटली फिल्ड आहेत. डी ऑर्बिटल जर पेड असेल तर तो जम्प करायला जाणार अनपेड असतील तरच. समझ में आ रहा है? येस और नो? ओके. सो कलर प्रॉपर्टी मध्ये बघूया. इथे बघा. A substance appears colored if it absorbs a portion of visible light. जर तो slightly portion of visible light काय करतो? Absorb करतो. The color depends upon the wavelength of absorption. ती कोणती wavelength त्यानं absorb केलेली आहे in a visible region of the electromagnetic radiation. Electromagnetic radiations are those radiations which are perpendicular to electric field and magnetic field, and they move in the form of transverse wave. कशाच्या फॉर्म मध्ये मूव्ह होतात? ट्रान्सवर्स. कशाच्या फॉर्म मध्ये मूव्ह होतात? ट्रान्सवर्स वेव्ह. मग एक्स रेज, गॅमा रेज, अल्फा रेज, UV rays, cosmic rays, radio waves, visible light, they all are electromagnetic radiations, and they are arranged depending upon their increasing wavelength or decreasing frequency. एकतर increasing wavelength किंवा decreasing frequency प्रमाणे त्याला अरेंज केलं जातं. ठीक, ओके. सो इथं बघा. The ionic and covalent compounds formed by transition elements are colored. Why? Because transition elements contains unpaired electrons. कसले इलेक्ट्रॉन्स? पण ठीक आहे, अनपेड इलेक्ट्रॉन असतात. कुठं असतात? इन देअर विच ऑर्बिटल्स? डी ऑर्बिटल्स. अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत पण कुठे आहे? डी ऑर्बिटल्स. सो वेन द ॲटम्स आर फ्री ऑर आयसोलेटेड, म्हणजे जेव्हा लिगँड्स त्यांच्या इंटरॅक्शन मध्ये नाहीयेत, जे 5 डी ऑर्बिटल्स आहेत, डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर, डी झेड स्क्वेअर, हे 5 ऑर्बिटल्स आहेत, आर डिजेनरेट. डिजेनरेट म्हणजे त्यांची एनर्जी सेम. डिजेनरेट म्हणजे डिजेनरेट मीन्स दे आर हॅव्हिंग द सेम एनर्जी. सो इन कॉम्प्लेक्सेस द मेटल आयन, कॉम्प्लेक्स कंपाऊंड जेव्हा फॉर्म होतोय, metal ion is surrounded by solvent molecules or ligands. Who are ligands? Ligands are lone pair donor. Who are ligands? Ligands are lone pair donor. So the surrounding molecules affect the energy of d orbital. म्हणजे जेव्हा लिगँड्स इंटरॅक्ट करतात त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असतील तर ते अलॉंग द ऍक्सिस इंटरॅक्ट करतात. सो ऍक्सिसला रिपल्शन काय असणार आहे? जास्त, आणि प्लेनला रिपल्शन काय असणार आहे? कमी. त्यामुळे प्लेनचे ऑर्बिटल्स कमी आणि ऍक्सिसचे ऑर्बिटल वरती. So and their energies are no longer the same. So as the principal quantum number of d orbital is the same, the amount of energy required for the transition of electron from one d orbital to another is quite small. म्हणजे हे कोणतं लॉजिक सांगतात माहितीये का? आपण जे बघितलं, काय बघितलं की तुमचं जे काही डी ऑर्बिटल होतं ते 2 एनर्जी लेवलला काय होणार आहे तर स्प्लिट. T2G आणि EG. दोन्ही 3D आहेत. दोन्ही 3D, स्लाइटली एनर्जी डिफरन्स आहे, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन लोअर टू हायर काय करू शकतो? जम्प करू शकतो. ठीक आहे. सो द स्मॉल एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर दिस ट्रान्झिशन is available by absorption of radiations having certain wavelength from the visible region. So remaining light is transmitted and the observed color of the compound, स्मॉल अमाऊंट अब्झॉर्ब झाला आणि राहिलेली ट्रान्समिट झाली, त्यामुळे जो काही तुमचा ऑब्झर्व्ड कलर असतो तो कॉम्प्लिमेंटरी कलर असतो ज्याची वेव्हलेंथ त्यांना अब्झॉर्ब केली. फॉर एक्झाम्पल व्हायोलेट अब्झॉर्ब केलाय तर कलर रेड असणार आहे, कॉम्प्लिमेंटरी कलर त्याचा. कसला कलर त्याचा? कॉम्प्लिमेंटरी. सो ऍक्च्युली ते म्हणतात असं कॉम्प्लिमेंटरी, असं काही कॉम्प्लिमेंटरी वगैरे नसतं. त्यासाठी पूर्ण प्रॉपर चार्ट पाहिजे, मग सांगू शकतो की हा ही वेव्हलेंथ अब्झॉर्ब केली तर हा कलर येणार आहे. समज में आ रहा है? पण एवढं लक्षात ठेवा की जी वेव्हलेंथ ते अब्झॉर्ब करतात त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर कोणाला येतो तर सोल्युशनला. ठीक आहे.
So, and the observed color of compound corresponds to the complementary color of the light absorbed. That means if red light is absorbed, then the transmitted light contains excess of other colors in the spectrum, in particular blue. So the compound appears to be blue. The ions having no unpaired electrons किंवा सगळे इलेक्ट्रॉन्स काय आहेत तर paired, they are colorless. They are colorless. Are colorless. For example, Cu plus 3d10, titanium 4 plus 3d10. हे दाखवलंय त्यांनी की असं कॉम्प्लिमेंटरी कलर आहे. ऍक्च्युअली तो प्रॉपर चार्ट नाही आहे माझ्या मते तर. दे आर नॉट देअर कॉम्प्लिमेंटरी कलर्स. ओके. So let us see how color of transition metal ion depends on the ligand and geometry of the complex. आता when the cobalt chloride is dissolved in water, जेव्हा तुम्ही cobalt chloride ला कशामध्ये dissolve करताय? Water मध्ये. It forms a pink solution of complex which has octahedral geometry. But when this solution is treated with the concentrated hydrochloric acid, it turns what? Blue. Change झालं. This change is due to formation of another complex COCl4 2 minus which has tetrahedral structure. कसला स्ट्रक्चर आहे? म्हणजे तुमचा हा COH2O6 हेक्सा aqua cobalt जेव्हा तुम्ही क्लोराइड आयन्स बरोबर ट्रीट केला तर नवीन कंपाऊंड फॉर्म झाला, कलर चेंज झाला, लिगॅंड चेंज, कलर चेंज, जॉमेट्री पण चेंज झाली. हा ऑक्टाहेड्रल होता आणि हा कोण आहे? टेट्राहेड्रल. हा ऑक्टाहेड्रल आहे, हा जॉमेट्री चेंज झाली, कलर काय होणार आहे तर चेंज होणार. समज में आ रहा है? तर बघा हे आयन्स आहेत. हा आयन्स आहेत. जेव्हा आयन्स अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्याकडे काय आहेत इलेक्ट्रॉन्स? अनपेड. मग अनपेड असतील तर कलरलेस. सॉरी, अनपेड असतील तर कलर आणि पेड असतील म्हणजे 3D10 आहे किंवा 3D0 आहे कॉन्फिगरेशन. जिथं कुठं कॉन्फिगरेशन 3D10 आहे किंवा 3D0 आहे कलरलेस. 3D10 आहे 3D0 आहे कलरलेस. 3D10 आहे 3D0 आहे कलरलेस. येतंय का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके. सो आता कलर ऑफ ट्रान्झिशन मेटल कशावरती डिपेंड राहतं? सगळ्यात पहिला प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. दुसरं काय असते तर D2D ट्रान्झिशन. तिसरं काय असते तर नेचर ऑफ लिगॅंड अटॅच टू द मेटल आयन. चौथं काय असते तर जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स फॉर्म बाय द मेटल आयन. समझ में आ रहा है? नेक्स्ट कॅटॅलायटिक प्रॉपर्टी. मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स जे आहेत, मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स जे आहेत ते कॅटॅलायटिक प्रॉपर्टी दाखवतात. काय दाखवतात? मीन्स दे विल प्रोव्हाइड अ सरफेस फॉर अ रिएक्शन टू ऑकर. So if they provide a surface, rate of reaction increases. If they provide a surface, rate of reaction increases. So catalytic properties. Transition metals and their compounds exhibit good catalytic properties. They have proven to be good homogeneous and heterogeneous catalysts, partly because of their ability to participate in different oxidation and reduction steps of catalytic reactions. Variable oxidation status. So these steps involves the change in the oxidation state of these metal ions. Compounds like iron, cobalt, nickel, palladium, platinum, chromium, etc. are used as a catalyst in number of reaction. Their compound enhance the rate of reaction. हे compounds काय करतात? रेट ऑफ रिएक्शन वाढवतात. कसं? सरफेस एरिया वाढवतात, त्यामुळे ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर होते, त्यामुळे मोर रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट होतात? प्रोडक्ट मध्ये. आता इन होमोजेनियस कॅटॅलायसिस मध्ये काय असते की तुमची कॅटॅलिस्टची फेस आणि तुमच्या रिएक्टंटची फेस सेम असते. मोस्टली लिक्विड तर लिक्विड, गॅस तर गॅस. सो इन होमोजेनियस कॅटॅलिसिस द metal ion participate by forming unstable intermediates. So in heterogeneous catalysis तसं नसतं. It provides only surface and त्या सरफेस वरती अनस्टेबल ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते, जे की इझिली काय होऊ शकते तर डिकम्पोज होऊ शकते. सो in heterogeneous catalysis reaction, on other hand, the metal provides a surface for a reactant to react. Example: manganese dioxide acts as a catalyst for decomposition of KClO3.
मॅग्नीज डायऑक्साईड आपण रिॲक्शन बघितली का ह्याची? कोणती होती? 2KClO3 in presence of manganese dioxide gives 2KCl plus 3O2. ही रिॲक्शन घडण्यासाठी मॅग्नीज डायऑक्साईड पाहिजेच. जर मॅग्नीज डायऑक्साईड नसेल तर रिॲक्शन खूप स्लो आहे. इतकी स्लो आहे की आपल्याला असं वाटतच नाही की रिॲक्शन घडते. इतकी स्लो आहे की आपल्याला वाटतच नाही की रिॲक्शन घडते. नेक्स्ट बघ. In the manufacturing of ammonia by Haber's process, molybdenum or iron is used as a catalyst. Next, cobalt thorium alloy, it is used in Fischer-Tropsch process in the synthesis of gasoline. गॅसोलिन म्हणजे साधारण हायड्रोकार्बन्स, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, हेक्सेन असं बनवून. नेक्स्ट, finely divided nickel formed by reduction of heated oxide in hydrogen is extremely efficient. सो इथं काय असणार आहे? निकेल असू दे, प्लॅटिनम असू दे किंवा पॅलेडियम असू दे, हे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला काय करतं? सॅच्युरेट. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला काय करतं? सॅच्युरेट. कमर्शियली hydrogenation with nickel as a catalyst is used to convert inedible oils into solid fats. ओके. इन कॉन्ट्रास्ट आता ही बघितली ना आपण प्रोसेस, ह्यामध्ये आपण व्हॅनेडियम पेंटॉक्साइड वापरलेलं होतं कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये. हा, इन द कॉन्टॅक्ट प्रोसेस ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, sulfur dioxide and oxygen from the air react reversibly over a catalyst platinized asbestos. We can also use vanadium pentoxide. काय यूज करू शकतो? नेक्स्ट, carbon dioxide and hydrogen are formed by the reaction of carbon monoxide. हे वॉटर गॅस आहे. इथं आयन आणि क्रोमियम कॅटलिस्ट यूज करतो. सो हा कार्बन मोनॉक्साइड कार्बन डायऑक्साइड देते आणि डायहायड्रोजन मिळतं. इंडस्ट्रियल मेथड आहे ही हायड्रोजन गॅस ऑब्टेन करण्यासाठी. काय ऑब्टेन करण्यासाठी? सो कार्बन डायऑक्साइड and hydrogen are formed by the reaction of carbon monoxide and steam at 500 degrees Celsius with iron and chromium catalyst. Formation of interstitial compounds. Now, what is interstitial compound? We'll understand first. हे एखादं लॅटाईस आहे. इथं जी काय एम्प्टी स्पेस आहे ना, जी काय एम्प्टी स्पेस आहे, हे सोनू, ह्या एम्प्टी स्पेसेस मध्ये स्मॉल ऍटम्स लाईक हायड्रोजन आणि नायट्रोजन ट्रॅप होतात आणि त्यावेळी जो कंपाऊंड फॉर्म होतो त्याला आपण इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हणतो. त्याला आपण समझ में आ रहा है? इस वन. सो इथं काय आहे? When a small atoms like hydrogen, carbon or nitrogen are trapped in the interstitial space within the crystal lattice, the compound formed are called as what? Interstitial compounds. कसले compounds? Interstitial. Sometimes what happens? Sometimes sulfides and oxides are also trapped in the crystal lattice of transition element. Steel and cast iron are examples of interstitial compounds of carbon and iron. So due to presence of carbon, the malleability and ductility of iron is reduced while tenacity increases. ताणण्याची क्षमता वाढते पण डक्टिलिटी आणि मॅलिएबिलिटी काय होते तर कमी होते. म्हणजे दे कॅन बी ड्रॉन इनटू थिन शीट्स अँड थिन वायरची ॲबिलिटी कमी होते. पण टेन्शन घेण्याची, स्ट्रेस घेण्याची ॲबिलिटी काय होते? इन्क्रीज होते. पण जास्त कार्बन ऍड करून चालत नाही, ब्रिटल होत जातो, तो चुर्रा होण्याचे चान्सेस असतात. कास्ट आयर्न असते ना, त्याचा इझिली चुरा होऊ शकतो कारण त्यामध्ये 4% कार्बन असते. किती पर्सेंट कार्बन असते? 4%. सो इथं बघा, सम प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड. They are hard and good conductor of heat and electricity. Their chemical properties are similar to parent metal. Their melting point are higher than those of pure metal. Their densities are less than that of parent metal. त्यांच्या densities काय असतात? कमी असतात. कोणापेक्षा? Parent metal पेक्षा. Next, the metal carbides are chemically inert
अँड एक्स्ट्रीमली हार्ड ॲज डायमंड. मेटल कार्बाइड्स कसे असतात? केमिकली इनर्ट असतात, म्हणजे रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही आणि एक्स्ट्रीमली हार्ड असतात डायमंड सारखे. हायड्राइड्स ऑफ ट्रान्झिशन मेटल्स आर युज्ड ॲज अ पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. सो हे सगळे कशाचे पॉइंट्स आहेत? इंटरस्टिशियल कंपाऊंड्सचे आणि त्याची युजेस की दे आर हार्ड अँड गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. देअर केमिकल प्रॉपर्टीज आर सिमिलर टू पॅरेंट मेटल्स. देअर मेल्टिंग पॉइंट्स आर हायर दॅन प्युअर मेटल. Their densities are less than parent metal. Metal carbides are chemically inert and extremely hard as a diamond. Hydrides of transition metals are used as a powerful reducing agent. हे लक्षात ठेवायचे दोन्ही पण. काय? Tungsten carbide is used for cutting tools. Iron carbide is used in manufacturing of steel. Iron carbide कशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये यूज केला जातो? तर स्टीलच्या. समजतं इथं पण? Yes or no? Now, one of the most important point we are going to start right now, that is compounds of manganese and chromium. आपण लास्ट लेक्चरलाच मी तुम्हाला सांगितलं की मॅंगनीज आणि क्रोमियम हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट जेव्हा दाखवतात +6 आणि +7, 8 नाही, +6 क्रोमियम दाखवतो हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आणि +7 मॅंगनीज दाखवतो हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. जेव्हा हे +6 +7 मध्ये काय असतंय? तर +6 मध्ये कोण असतंय? पोटॅशियम डायक्रोमेट आणि +7 मध्ये कोण असतंय? तर पोटॅशियम परमॅंगनेट. दे आर द स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. कसले ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत? मीन्स दे ऑक्सिडाइज द अदर स्पीशीज बाय गेटिंग रेड्युस्ड इटसेल्फ. स्वतः रिड्यूस होतात, स्वतः दुसऱ्याला काय करतात? ऑक्सिडाइज. त्यासाठी रेडॉक्स रिएक्शनची बॅलन्सिंग मेथड माहित असायला पाहिजे. कसं बॅलन्स करायचं? एवढं आहे की जेव्हा आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री बघतो त्यावेळी तुम्हाला रिएक्टंट काय आहे आणि प्रोडक्ट काय फॉर्म होणार हे माहित असायला पाहिजे. त्याचं बॅलन्सिंग आपण करू शकतो. काय आपण करू शकतो? बॅलन्सिंग. काय आपण करू शकतो? बॅलन्सिंग. समज में आ रहा है? ठीक आहे. आता बघा, पोटॅशियम परमॅंगनेट चं केमिकल ऑक्सिडेशन. आता पहिला मी एक्सप्लेन करते काय काय वापरतो आणि मग ऍक्च्युअल रिएक्शन्स मी तुम्हाला दाखवते. When a finely divided manganese dioxide is heated strongly with fused mass. Fused mass असा पोटॅशियम हायड्रॉक्साइड जो लिक्विड स्टेट मध्ये आहे, मोल्टन. कसल्या स्टेट मध्ये आहे? मोल्टन. So when a finely divided manganese dioxide is heated strongly with fused mass of potassium hydroxide, potassium, and oxidizing agent potassium chlorate is used. Dark green colored of K2MnO4 is obtained. What is obtained? Dark. हा पोटॅशियम मॅग्नेट झाला. आपल्याला बनवायचंय परमॅग्नेट. आपल्याला काय बनवायचंय? बनला काय? पोटॅशियम मॅग्नेट. बनला काय? पोटॅशियम मॅग्नेट. बनला काय? पोटॅशियम मॅग्नेट. इथं बघा, ह्याचं बॅलन्सिंग वगैरे सगळं तिथंच दाखवतंय सो दॅट तुम्हाला इझिली अंडरस्टँड व्हा. आपण काय म्हटलं? आपण मॅंगनीज डायऑक्साइडला फ्युज्ड मास ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साइड बरोबर काय करतो? ट्रीट करतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? तर पोटॅशियम क्लोरेटच्या प्रेझेन्स मध्ये. आपल्याला मिळताना पोटॅशियम मॅंगनेट K2MnO4 मिळतं आणि बाय प्रोडक्ट काय असतं? तर KCl. हे बघा, KClO3 आहे ना, पर मॅग्नेट, सॉरी KClO3 आहे ना, क्लोरेट, पर क्लोरेट. सो KClच मिळणार आपल्याला. काय मिळणार आपल्याला? KCl. सो इथं काय मिळणार आहे? तर KCl प्लस H2O. हे फिक्स्ड आहे, हे माहित असायला पाहिजे. हे माहित असायला पाहिजे. हे काय तुम्हाला झोपेतून उठून समजणार नाहीये, हे तुम्हाला पाठ करायला पाहिजे. काय की तुम्ही पहिला केमिकल ऑक्सिडेशन मध्ये पोटॅशियम पर मॅग्नेट बनवण्यासाठी मॅंगनीज डायऑक्साइड घेताय, पोटॅशियम हायड्रॉक्साइड बरोबर ट्रीट करताय KClO3 च्या प्रेझेन्स मध्ये. तर एक तर तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे? KCl. मला पर मॅग्नेट फॉर्म करायचंय पण मिळणार पहिला मॅंगनेट K2MnO4 आणि मग H2O मिळणार. येते लक्षात? ठीक आहे. आता जरा ऑक्सिडेशन स्टेट बघूया. इथं मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? तर +4 असते. आणि इथं मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? तर +6 असते. काय असते ऑक्सिडेशन स्टेट?
+6. सो +4 to +6 किती झालं इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर? +4 to +6 किती इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर झालं? 2. किती झालं? ठीक. पोटॅशियम क्लोरेट आहे. पोटॅशियम क्लोरेट मध्ये क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +5 असते आणि इथं क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर -1 असते. सो -1 -5 -1 -1 -5 डिक्रीज कितीचं झालं? -6. मग -6 आणि +6 बॅलन्स होण्यासाठी मला इन्क्रीजला कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे? 3. कारण 6 आहे ना. हा नेट डिक्रीज जो माझा आला बाळांनो, हा नेट डिक्रीज जो आला हा -6 आहे. काय आहे? -6. मग इन्क्रीज सेम येण्यासाठी मी याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे तर 3. कशाने मल्टिप्लाय करणार आहे? 3. बघा मी 3 ने मल्टिप्लाय केला. ह्याला पण 3 ने मल्टिप्लाय केलं आणि ह्याला पण 3 ने मल्टिप्लाय केलं. हे 3 2 जा काय फॉर्म झालं? 3 2 जा 6. 6 + 1 इथं आहे ना 7. 7 फॉर्म झाले ना? ठीक आहे. ह्या 7 मध्ये मी इथं काय करणार आहे? 7 मधला 1 के तर इथं आहे. राहिले किती के? मी तर 6 घेतले. 6 मधले बघा हा 3 2 जा काय होता? 6. हे 6 प्लस हे 6 12. 12 + 3 किती झाले? 12 + 3 15 ऑक्सिजन मधले माझ्याकडे अवेलेबल इथं 12 वापरले गेले. राहिले किती? 3. समजलं? तुम्हाला रिएक्टंट काय आहे, प्रोडक्ट काय आहे हे माहित असायला पाहिजे. बॅलन्सिंग तुम्ही नंतरनं करून लिहू शकता. तुम्ही म्हणजे आम्ही आठ करणार 3MnO2 + 6KOH + KCl करा, पाठ करा, काय प्रॉब्लेम नाहीये. पण असं असतं बॅलन्सिंग असं होत असतं, इन्क्रीज आणि डिक्रीज. परत मला पोटॅशियम मॅंगनेट मिळालाय, पर मॅग्नेट मिळालेला नाहीये. पुढे काय करतो बघा, एक तर न्यूट्रल मीडियम मध्ये इन अ न्यूट्रल और ऍसिडिक मीडियम द ग्रीन पोटॅश पर मॅग्नेट ग्रीन पोटॅशियम मॅग्नेट हा याचा कलर ग्रीन असतो. पोटॅशियम मॅग्नेटचा कलर कोणता असतो तर पोटॅशियम मॅग्नेटचा कलर कोणता असतो तर ग्रीन. सो इन अ न्यूट्रल और ऍसिडिक मीडियम द ग्रीन पोटॅशियम मॅग्नेट ची डिस्प्रपोर्शनेट रिएक्शन होते. म्हणजे सेम एलिमेंटचं ऑक्सिडेशन पण होणे आणि रिडक्शन पण होणे. मग काय होतंय, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतंय तर इन न्यूट्रल और ऍसिडिक मीडियम द ग्रीन पोटॅशियम मॅग्नेट डिस्प्रपोर्शनेट टू KMnO4 जो की पर मॅग्नेट झाला आणि मॅंगनीज डायऑक्साइड जो की मॅंगनीज डायऑक्साइड आहे, त्याला काय नाव नाही, मॅग्नेट पर मॅग्नेट आणि मॅग्नेट. म्हणजे हा जो मॅग्नेट आहे, ग्रीन कलरचा मॅग्नेट आहे, हा तुम्हाला काय देतो? KMnO4. काय देतो? KMnO4. पर त्याची रिएक्शन आपण लिहूयात. हा K2MnO4 आहे. तुम्ही ह्याला कार्बन डायऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये ऍक्वस स्टेट मध्ये काय मिळते? पर मॅग्नेट. बॅलन्सिंग नाही करायचंय त्याचं, सॉरी. पर मॅग्नेट प्लस मॅंगनीज डायऑक्साइड प्लस पोटॅशियम हायड्रोजन कार्बोनेट प्लस काय मिळतंय? पोटॅशियम हायड्रोजन कार्बोनेट प्लस काय मिळतंय? पोटॅशियम हायड्रोजन कार्बोनेट. इथं बघा बाळांनो, ह्या मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट इथं किती आहे? +6. ह्या मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट इथं किती आहे? +1. सो +6 to +1 डिक्रीज झालं. कितीनं डिक्रीज झालं? 1 - 6 5 -5. ठीक आहे. परत इथं +6 to इथं काय गेलं? +4. +6 to +4 डिक्रीज झालं. कितीनं डिक्रीज झालं? 4 - 6 म्हणजे किती झालं बाळांनो? एकच मिनिट. डिस्प्रपोर्शनेट होते ना. +7 आहे, सॉरी, इथं मी ऑक्सिडेशन स्टेट डायरेक्ट लिहिलं. +6 to +7 म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट +1 न वाढलं. कितीने वाढलं? +1. मी डायरेक्ट ते +1 घेतलं वाढलेलं. +6 to +7 +6 to +7 +1 न वाढलं आणि +6 to +4 -2 न काय झालंय तर डिक्रीज.
-2 न काय झालंय डिक्रीज. मग काय करणार -2 न डिक्रीज झाले तर कोणाला कशाने मल्टिप्लाय करणार ह्याला 2 न मल्टिप्लाय करणार म्हणजे इथं 2 आलं. हे बघा हा हे 2 मॅग्नीज आणि हा एक मॅग्नीज. किती मॅग्नीज झाले किती मॅग्नीज झाले 3 म्हणून ह्याला 3 न मल्टिप्लाय केलं. 3 मॅग्नीज आहेत म्हणून 3 मॅग्नीज आहेत म्हणून मग 3 न मल्टिप्लाय केलं 3 2 जा काय आहे 6 6 मधले इथं किती वापरले 2 राहिले किती 4 4 समजतंय येस ऑर नो. मग हायड्रोजन किती वापरले 4 हायड्रोजन वापरले ना 4 हायड्रोजन म्हणजे इथं वॉटर किती येणार आहे 2H2 समजली ही रिएक्शन येस ऑर नो. पण मी तुम्हाला अनेकदा सांगते मला रिएक्टंट आणि प्रोडक्ट माहित असायलाच पाहिजे की माझा मॅग्नेट आहे त्याला मी कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर बरोबर ट्रीट केलं की पर मॅग्नेट मिळणार आहे मॅग्नीज डायऑक्साइड मिळणार आहे आणि पोटॅशियम हायड्रोजन कार्बोनेट मिळणार. ठीक आहे. आता इथं बघा परत ऍसिडिक कंडिशनला काय आहे हा ऍसिडिक कंडिशनला आहे न्यूट्रल मीडियम और ऍसिडिक मीडियम. ऍसिडिक मीडियमला हा आयन घेतलाय ह्याचा मॅग्नीजचा ऑक्सिडेशन स्टेट परत काय तर +6 आहे आणि ह्याचा ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +7 आहे आणि ह्याचा ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +4 आहे. परत +6 to +4 डिक्रीज कितीनं झालं तर -2 +6 to +7 इन्क्रीज कितीनं झालं तर +1 झालं. म्हणून मी याला मल्टिप्लाय बाय काय केलं 2 बघा मल्टिप्लाय बाय 2 केलं मग 2 + 1 काय 3 मग 3 घेतलं मग वॉटर बॅलन्स आलं लक्षात येस ऑर नो. ठीक आहे. तर जो काही लिक्विड आहे पर मॅग्नेट फॉर्म झालेला द लिक्विड इज फिल्टर्ड थ्रू अ ग्लास wool or a sintered glass and evaporated until crystallization occurs. So potassium permanganate forms small crystals which are almost black in appearance. Actually ते potassium permanganate जरी black दिसत तर actually black नसते डार्क वॉयलेट असते ते. काय असते ते कलर डार्क वॉयलेट दिसतंय ब्लॅक पण डार्क वॉयलेट असते. आता अनेक मेथड आहे प्रिपरेशनची इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन. इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन मध्ये पर मॅग्नेट बनवायचं काय बनवायचा मॅग्नेट त्या मॅग्नेटला फक्त वॉटर बरोबर ऑक्सिडायझिंग करायचं. काय करायचं ऑक्सिडायझिंग. हे बघा हा H2 आहे हा H+ आणि OH काय आहे तर मायनस हा O ह्या बरोबर कंबाईन होऊन किती OH- देणार आहे 2 OH-. सो इथं घेताना K2MnO4 घेतलाय ना हा 2 टाइम्स मल्टिप्लाय करायचा म्हणजे 2 2 जा काय झाला तर 4 मग 4 मधले 2 पोटॅशियम 2 OH बरोबर काय देणार आहेत तर 2KOH आणि हा KMnO4 हा फक्त K2 चा 2 2 चा काय तर 4 4 मधले 2 पोटॅशियम काढल्याने 2KOH 2KMnO4. परत पाठ असायला पाहिजे रिएक्टंट काय आहे प्रोडक्ट काय असायला पाहिजे. पाठ होतंय लिहून काढला 2 ते 3 वेळा तर पाठ होत 2 ते 3 वेळा नाही 3 पेक्षा जास्तच वेळा काढायला लागते 2 ते 3 वेळानं काय होत नाही लिहून काढायला पाहिजे खरं लिहायला पाहिजे लिहिणं खूप इम्पॉर्टंट. सो इन इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन अल्कलाइन सोल्युशन कसला सोल्युशन alkaline solution of manganate ion is electrolyzed between ion electrodes separated by a diaphragm. Overall reaction is 2 times K2MnO4 H2O plus O. ह्याचं काम समजलं का H2O plus O ऑक्सिडाइज कसं करतो हा वॉटरला 2OH मध्ये कन्वर्ट करतो. हे 2OH2 पोटॅशियम काय देतात 2KOH देतात. So oxygen evolved at the anode converts magnet into what permanganate. The solution is filtered and evaporated to get deep purple black colored crystals of potassium magnate. मी म्हटलं की नाही पर्पल डीप पर्पल ब्लॅक ऍक्च्युली ब्लॅक कलर दिसतं पण ब्लॅक नसतं ते पर्पल म्हणजे डार्क एकदम वॉलेटिश डार्क वॉलेट म्हटलं तरी पण चालेल समजतं. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ KMnO4 KMnO4 जेव्हा ऑक्सिडाइज होतो ना 2 वे मध्ये ऑक्सिडाइज होऊ शकतो. एक ऍसिडिक मीडियम मध्ये पण ऑक्सिडाइज होतो आणि एक बेसिक किंवा न्यूट्रल मीडियम मध्ये ऑक्सिडाइज होतो. आता मी जे सांगते ते पाठ करायचं किंवा लक्षात ठेवायचं. इथं बघा जर ऍसिडिक मीडियम आहे कसली मीडियम आहे हा ऍसिडिक मीडियमला तुमचा MnO4- ज्यामध्ये Mn ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +7 हा कशामध्ये कन्वर्ट होत आहे तर Mn2+ ज्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती आहे तर +2. ऍसिडिक मीडियम मध्ये
तुमचा पोटॅशियम पर मॅंगनीज 2+ आयन मध्ये कन्वर्ट होतो, Mn2+ मध्ये. आणि जर तो न्यूट्रल किंवा अल्कलाइन म्हणजे बेसिक मीडियम आहे, न्यूट्रल किंवा कसला मीडियम आहे, बेसिक मीडियम आहे, तर त्या केसमध्ये तुमचा MnO4- हा कशामध्ये कन्वर्ट होतो, तर MnO2 मध्ये. MnO4- चं ऑक्सिडेशन स्टेट +7, MnO2 चं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, तर +4. समझ में आ रहा है? आता ह्याचा डिफरन्स बघा, +7 to +2 म्हणजे काय आलं, तर -5 डिक्रीज आहे. आणि तर +7 to +4 म्हणजे काय आहे, तर -3. हे -5 आणि -3 आपण घेऊनच बॅलन्स करत असतो. हे ऑक्सिडायझिंग स्पीशीज आहेत, म्हणजे ऑक्सिडेशन घडवतात, म्हणजे दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर काय करतात, तर वाढवतात. दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर काय करतात, वाढवतात. मग इथं काय येणार आहे, ऑक्सिडायझिंग रिएक्शन ऑफ KMnO4 इन ऍसिडिक मीडियम. पहिली रिएक्शन, ऑक्सिडेशन ऑफ आयोडाइड आयन इंटू आयोडेट आयन. आता ओके, इथे बघा, MnO4- पर मॅग्नेट आयन ऑक्सिडेशन स्टेट +7. हा आयोडाइड आयनला कशामध्ये कन्वर्ट करतो, आयोडीन इन द सॉलिड स्टेट. ओके, आणि स्वतः कशामध्ये कन्वर्ट होतो, तर Mn2+ मध्ये. बाकीचं सगळं हायड्रोजन आणि ऑक्सिजन बॅलन्सिंग करायचं असते. ठीक आहे, इथं आयोडीन किती आहे, 2. सो बॅलन्स एनी अदर ॲटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन, पहिली स्टेप असते. मग इथं मॅंगनीजचं ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे, इथं मॅंगनीजचं ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. सो देयर इज अ डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कितीचा आहे, +5. सॉरी, +5 नाही, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर किती आहे, तर -5. आणि इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर किती आहे, सांगा मला. इथं -1 टू काय आहे, तर 0. सो 0 - -1 +1. एका आयोडीन ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर +1 ने वाढते. आहेत किती आयोडीन, 2. सो +1 × 2, सो काय आलं, तर 2. मग काय करणार, मायनसला मल्टिप्लाय बाय 2, मग 2, आणि इथं पण काय येणार आहे, 2. प्लसला काय, ह्याला मल्टिप्लाय बाय 5, मग 5 2 जा, इथं काय येणार आहे, 10, आणि इथं 5. आलं का बघा, तसंच आहे का बघा, आहे का. बरं, आता राहिलेलं सगळं हायड्रोजन बॅलन्स केलं, ऑक्सिजन बॅलन्स केले, तर 4 2 जा किती आहे, 4 2 जा 8. 8 वॉटर मॉलिक्युल्स ऍड करावे लागणार, कारण 8 ऑक्सिजन कमी आहे. इथं 8 H2O म्हणजे किती येणार आहे, तर 16 H+. काय येणार आहे, काय येणार आहे, 16 H+. समझ में आ रहा है, ये सोनू. परत MnO4 काय आहे, तर मायनस आहे. हा Fe काय आहे, तर 2+. काय देतो, तर Mn2+. आणि इथं काय देतं, तर Fe3+. परत Fe2+ ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे, आणि Fe3+ ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, तर +3 आहे. सो +2 to +3 इन्क्रीज कितीनं झालं, तर +1 न. आणि हे तर आपल्याला माहित आहे, डिक्रीज कितीनं आहे, तर -5 न. म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय 5 करायचं, म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय 5 करायचं, मल्टिप्लाय बाय 5. मग इथं ऑक्सिजन 4 आहेत, म्हणून किती वॉटर मॉलिक्युल ऍड करणार आहे, 4 वॉटर मॉलिक्युल, म्हणून इथं किती H+ ऍड करणार आहे, 8 H+. समजतंय का बघा काय केलंय, रेडॉक्स रिएक्शन. हे सगळे कसले रिएक्शन्स आहेत, रेडॉक्स रिएक्शन्स. तुम्हाला बॅलन्सिंग रेडॉक्स रिएक्शनलाच करायला लागतं. फक्त ऑक्सिडायझिंग होताना, म्हणजे ऑक्सिडेशन जरी होतंय, ऑक्सिडायझिंग एजंट कसा चेंज होतोय आणि कोणाला कोणाला करतो. मग आयोडाइडला कशामध्ये कन्वर्ट केलं त्यांना, आयोडीननं. फेरसला कशामध्ये कन्वर्ट केलं, फेरिकला. आता सल्फरला, सल्फाइडला कशामध्ये कन्वर्ट करतो, तर सल्फरमध्ये. सल्फाइडला कशामध्ये कन्वर्ट करतो, सल्फरमध्ये. आता इथं बघा, ऑक्सिडेशन ऑफ काय, तर हायड्रोजन सल्फाइड. हायड्रोजन सल्फाइड H2S आहे. हा H2S सेपरेट होताना 2H++ काय येते, तर S2-. परत मग काय घेतला, सल्फाइड S2- प्लस काय घेतला, तर KMnO4 देताना काय देणार आहे, KMnO4 चा MnO4 घेते मी. MnO4
MnO4 काय असणार आहे मायनस प्लस इथं काय देणार आहे तर सल्फर प्लस इथं काय देणार आहे तर MnO2. सो इथं सल्फाईडची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे, इथं सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. इथं मॅंगनीजची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +7, इथं मॅंगनीजची ऑक्सिडेशन सॉरी ऍसिडिक मीडियम ना, ऍसिडिक मीडियम Mn2+. सो इथं काय येणार आहे तर +2. सो +7 to +2 काय झालं -5. -2 to 0 काय झालं तर 2. सो ह्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे 2. मग ह्याला मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे इथं 2 येणार, इथं 2 येणार. ह्याला मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे इथं 5 येणार, इथं 5 येणार. मग इथं 4 2 जा 8. 8 म्हणून किती H2 ऍड केले 8 H2O. 8 2 जा 16 म्हणजे इथं H+ आयन किती ऍड करायचे तर 16 H+. लक्षात आली रिएक्शन? Yes or no? Yes or no? Next, oxidation of oxalic acid. Oxidation of what? Oxidation of what? Oxalic acid. आता ऑक्झॅलिक ऍसिडचं ऑक्सिडेशन बघूया. ऑक्झॅलिक ऍसिड काय असतं? C2O4 2- असतं. C2O4 2- म्हणजे कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट त्यामध्ये +3 असते. परत इथं बघा MnO4 2- प्लस H2C2O4 हा देताना काय देणार आहे Mn2+ प्लस काय देणार आहे तर CO2 देणार आहे. इथं कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे, इथं कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे. इथं C2 आहे ना, म्हणजे याला मल्टिप्लाय बाय काय करायला पाहिजे 2. सो +3 to +4 ऑक्सिडेशन +1 ने इन्क्रीज झालं, मल्टिप्लाय बाय 2 केलं तर इथं आन्सर 2 येणार आहे. आता इने Mn काय आहे तर O4 इथं काय येणार आहे तर +7, इथं काय येणार आहे तर +2. परत ऑक्सिडेशन स्टेट इथं काय येणार आहे तर -5. -5 तर याला मल्टिप्लाय बाय काय करायला पाहिजे 2. 2 आहे तर मल्टिप्लाय बाय काय करायला पाहिजे 5. इथं 5 आलं तर 5 2 जा 10. समजलं का? परत ऑक्सिजन किती आहेत काउंट करा. ह्याचे तर 5 4 जा 20 आणि 10 2 जा 20 बॅलन्स झाले. हे इथं काय येणार आहेत तर 8 H2O ऍड करणार आहे, कारण 8 ऑक्सिजन कमी होते. मग 8 ऑक्सिजन कमी होते, मग परत 8 2 जा मग 16 H+ ऍड करायचे. समजलं इथंपर्यंत? है क्या? कितने है हाइड्रोजन? 5 2 जा 10 आहेत. 10 आहेत म्हणजे 6 राहिले, मग 6H+. जर हायड्रोजन असतील तर मग जेवढे राहिलेले आहेत तेवढे, मग किती 6H+. समजलं इथंपर्यंत? येस और नो? ठीक आहे. पुढे बघा न्यूट्रल और वीकली अल्कलाइन मीडियम. न्यूट्रल और वीकली कोणते मीडियम? अल्कलाइन मीडियम. मी तुम्हाला एकच सांगितलं त्यापासून, अल्कलाइन मीडियम आहे किंवा न्यूट्रल मीडियम आहे तर तुमचा MnO4- हा कशामध्ये कन्वर्ट होतो तर MnO2 मध्ये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रिॲक्शन न्यूट्रल किंवा अल्कलाइन मीडियम म्हणजे बेसिक मीडियम. मग एक स्टेप ऍड होते की जेवढे तुम्ही H+ आयन ऍड करताय ना तेवढेच OH- आयन दोन्ही साईडला काय करावे लागतात तर ऍड आणि मग बॅलन्सिंग करावे लागतात. ठीक आहे. सगळ्यात पहिलं काय आयोडाइड आयनचं. इथं आयोडाइड आयनचं कशामध्ये कन्वर्ट होतंय तर आयोडेट आयन. आयोडेट आयन मध्ये आयोडीनचं ऑक्सिडेशन स्टेट +5 असते आणि इथं काय असते तर -1 असते. लक्षात ठेवा. अल्कलाइन मीडियम मध्ये आयोडाइड आयन इज ऑक्सिडाइज टू आयोडेट आयन. आयोडेट आयन IO3-. कशामध्ये IO3-. आता इथं बघा परत अल्कलाइन मीडियम ऍसिडिक मीडियम, अल्कलाइन मीडियम बेसिक मीडियम. MnO4- प्लस I- gives what? MnO2 प्लस इथं काय येणार आहे तर IO3-. इथं ऑक्सिडेशन स्टेट काय तर +7, इथं ऑक्सिडेशन स्टेट -1, इथं ऑक्सिडेशन स्टेट +4, इथं ऑक्सिडेशन स्टेट काय तर +5. सो +7 to +4 किती झालं बाळांनो -3 +5, 5 - -1 काय झालं तर 6 है ना. यस और नो? हाँ तो इसको मल्टीप्लाई बाय क्या करना पड़ेगा 2 2, क्योंकि 3 2 जा क्या आएगा तो 6, 3 2 जा क्या आएगा तो 6. ठीक है, ओके. ऑक्सिजन बॅलन्स करा. 4 2 जा इथं 2 2 जा 4, 5 6 7 ना.
मग किती वॉटर मॉलिक्यूल ऍड करावं लागणार आहे? एक H2O. एक H2O आहे तर इथं H प्लस किती ऍड करावे लागणार आहेत? येस, किती H प्लस ऍड करावे लागणार आहे? 2H प्लस. पण मी तुम्हाला काय म्हटलं, जेवढे H प्लस ऍड करताय तेवढेच OH मायनस ऍड करायचे, खरं दोन्ही साईडला. खरं हा, मग 2H प्लस आहे तर इथं पण 2OH येणार आहे आणि इथं पण 2OH. आता मी जे सांगते ते लक्ष द्या. हे 2H प्लस आणि 2H म्हणजे 2 वॉटर मॉलिक्यूल झाले आणि इथं 1 वॉटर मॉलिक्यूल झाला. त्यामुळे इकडचा एक आणि इकडचा एक कॅन्सल केला तर इथं काय राहतंय? एकच वॉटर मॉलिक्यूल. समजलं का? समजलं का हा H2O कसा आला आणि हा 2OH मायनस कसा आला? कारण आपण रिॲक्शन कसल्या मीडियम मध्ये कन्सिडर करतोय इथं? बेसिक किंवा न्यूट्रल. न्यूट्रल किंवा बेसिक, म्हणून इथं बेसिकच घेतात. न्यूट्रल किंवा बेसिक, बेसिक. मग जेवढे H प्लस आयन आहेत तेवढेच OH मायनस आयन आपण काय केले? ऍड केले. त्यामुळे इथला H2O कॅन्सल झाला आणि तिथं H2O आला, कारण तिथं 2H2O फॉर्म झाले. किती H2O फॉर्म झाले? 2H2O. आलं लक्षात हे वालं? येस ऑर नो? ओके. परत नेक्स्ट काय आहे? थायोसल्फेट. थायोसल्फेट H2O3 2 minus is oxidized to sulfate SO4 2 minus मध्ये. ठीक आहे, फाईन. आता हे बेसिक मीडियम मध्ये होत आहे, म्हणजे तुमचा MnO4 मायनस कशामध्ये कन्वर्ट होते तर MnO2 मध्ये. कशामध्ये होते? MnO2. अब सल्फर का ऑक्सिडेशन स्टेट 2x minus 6. 2x minus 6 is equals to minus 2. So 2x is equals to minus 2 plus 6 plus 4. So 2x is equals to 4. So सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट किती आलं? +2 आलं ना? हा, 2x minus 6 is equals to minus 2. So 2x is equals to 4. So x is equals to 4 +2. एका सल्फरचं. मग इथं काय आलं ऑक्सिडेशन स्टेट? +2. ह्याला पहिल्यापासून मल्टिप्लाय बाय काय करायला पाहिजे? 2. इथं सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट +6 असतं. सो +2 to +6 किती ऑक्सिडेशन स्टेट वाढलं? +4. इथं MnO4 to MnO2 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट कसा चेंज होतो? हा +7 असतं आणि हा +4 असतं तर 3 असतं, -3 असतं. मग ह्याला मल्टिप्लाय बाय काय करायला पाहिजे? 3 आणि ह्याला मल्टिप्लाय बाय काय करायला पाहिजे? 4. मग ह्याला 4 न मल्टिप्लाय केलं. कशाने मल्टिप्लाय केलं? 4 नच ना. आणि ह्याला आपण 4 न मल्टिप्लाय केलं. 8 कसे आले? काहीतरी ऑक्सिडेशन स्टेट मध्येच काहीतरी प्रॉब्लेम असतो. 2x minus 6 is equals to -2. नेट इंक्रीज नहीं फाइंड किया हमने. नेट इंक्रीज फाइंड करायला पाहिजे. एका सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट फाइंड केलं. आहेत किती सल्फर? 2 आहेत ना. सल्फर 2 आहेत ना, त्यामुळे प्रॉब्लेम आलाय. बरं, ठीक आहे. इथं काय येणार आहे तर 2SO4 2 minus. इथं परत काय आहे तर MnO2 आहे. सो H2O3 2 minus +2 आहे आणि SO4 चं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +6. सो +2 to +6 +4. पण एकाचं +4 सल्फर ॲटम्स आहेत. किती सल्फर ॲटम? 2. सो +4 into 2 किती येणार आहे तर 8. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? ओके. आता यावर मग याचं ऑक्सिडेशन स्टेट काय? +7. ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट काय तर +4. सो +7 to +4 इथं काय येणार आहे तर -3. मग हा 8 आहे ना, मग ह्या 8 ला मल्टिप्लाय बाय काय केलं? 3. म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय 3 आणि हा 3 2 जा काय येणार आहे तर 6. परत ह्याला मल्टिप्लाय बाय काय करावं लागणार आहे तर 8. आलं लक्षात? सो इथं 3 3 जा 9. 3 3 जा 9 आणि 8 4 जा 32. 32 + 9 41. 6 4 जा 24. 24 + 16 40. 40 मग एक H2O ऍड करावं लागणार आहे. मग एक H2O मग किती H प्लस ऍड करावे लागणार आहे तिथं? 2H+. मग 2H+ तर 2 OH दोन्ही साईडला. दोन्ही साईडला किती OH?
2 OH. मग 2 H प्लस 2 OH म्हणजे H2O मधला एक H2O कमी करा. हा म्हणजे इथं काय होणार आहे तर एक H2O राहणार आणि इथला H2O काय होणार आहे तर येस, आलं का लक्षात? समजलं हे कसं झालं बॅलन्स? हे नो? ओके. नेक्स्ट, मॅंगनीज सॉल्ट इज ऑक्सिडाइज टू मॅंगनीज म्हणजे त्याचंच परत इट इज वन आउट ऑफ कॉम्पो प्रपोर्शन रिॲक्शन. कसली रिॲक्शन? कॉम्पो प्रपोर्शन. डिसप्रपोर्शनेट म्हणजे सेपरेट होतात आणि कॉम्पो प्रपोर्शन म्हणजे कंबाईन होऊन सिंगल प्रोडक्ट फॉर्म होणे. ठीक आहे. मॅग्नेस सॉल्ट म्हणजे कोणती स्टेट असते तर Mn2+. हा, आणि त्याला मॅग्नीज डायऑक्साइड मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. आणि हा कोण आहे तर MnO4 काय आहे तर मायनस. आपल्याला मिळताना काय मिळणार आहे तर MnO2. हा मेन आहे आपल्याला. ठीक आहे. आता इथं मॅग्नीज ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे, इथं मॅग्नीज ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे. सो +2 to +4 काय झालं? इन्क्रीज कितीनं झालं? 2 न. ठीक आहे. इथून इथं जायला -3. आता जरा इथं लक्ष द्यायचं. दिस इज कॉम्पो प्रपोर्शन रिएक्शन. -3 को मल्टीप्लाई बाय क्या कर रही हूं मैं? 2. तो ये 2 आएगा और इस 2 को मल्टीप्लाई बाय क्या कर रही हूं? 3. तो यहाँ पे 3 आएगा. लेकिन फिर मैंगनीज कितने हुए? 3 + 2 कितने हुए? हाँ, समझलं का? येस और नो? येस. तर 4 2 जा 8, 5 2 जा 10. मग किती कमी पडतात इथं? 2. मग किती H2 ऍड करणार आहे इथं? 2H2. 2H2 2H2O म्हणजे इथं H प्लस किती ऍड करावे लागले आहेत? 4H+. 4H+ तर इथं पण 4OH मायनस आणि इथं पण काय येणार आहे तर 4OH मायनस. बाळांनो, 4H+ आणि 4OH म्हणजे किती वॉटर मॉलिक्यूल झाले? 2. 4 वॉटर मॉलिक्यूल झाले. मग 4 - 2 2 म्हणजे इथं वॉटर मॉलिक्यूल 2. हा, हे थोडंसं चेक करा. अनबॅलन्स चुकलंय थोडं. 4OH यायला पाहिजे इथं. मग इथं काय आहे तर 2H2O. ठीक आहे. हा 2H2O देताना हे फक्त जाणार आणि काय येणार आहे तर 4OH मायनस. समजतंय मी काय सांगितलं? येस ऑर नो? हे तुम्हाला खूपदा करावं लागेल. ऑक्सिडेशन रिडक्शन तिथं लिहावं लागणार, त्याशिवाय येणार नाहीये. ऑप्शन नाहीये आपल्याकडे, करावंच लागणार. एकदा बघितलं झालं नाही. रेकॉर्ड झाले लेक्चर्स बघा, परत परत बघा. ऑक्सिडेशन काय झाले, रिडक्शन काय झाले, बॅलन्सिंग काय केले, रेडॉक्स रिएक्शन कसं अप्लाय केले, हे सगळं लक्षात असायला पाहिजे. मग ठीक आहे. मग युजेस काय आहे? इट इज युज्ड एज अन अँटीसेप्टिक फॉर अनसॅच्युरेशन टेस्ट इन लॅबोरेटरी, in the volumetric analysis of reducing agent, for detecting halides in qualitative analysis, and it is a powerful oxidizing agent. Yes, it is one of the powerful oxidizing agent used in laboratory and industry. आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये खूपदा KMnO4 वापरला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. प्रायमरी अल्कोहलला अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करतो, अल्डिहाइडला कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतो, सेकंडरी अल्कोहलला कीटोन मध्ये कन्वर्ट करतो, कीटोनला परत ड्रास्टिक कंडिशनला ब्रेक करून कार्बोक्सिलिक ऍसिड सोडतो. आठवतंय? येस ऑर नो? सो दिस इज व्हॉट वी डिस्कस्ड अबाउट KMnO4. पुढच्या लेक्चरला K2Cr2O7 घेऊया. ह्याचे काय तेवढे नाहीये पॉइंट्स, पण ठीक आहे. ओके.